नमस्कार, मी रीना कदम नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते। सध्या मार्गशीर्ष महिना सुरू आहे। मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारला खूप पवित्र मानलं जातं। या महिन्यामध्ये महिला सुवासिनी महालक्ष्मी देवीची पूजा करतात, घरात सुख समृद्धीसाठी व्रत देखील करतात। जेवढे गुरुवार येतील या महिन्यामध्ये, जसे की 4 किंवा 5 जेवढे गुरुवार येतील त्या गुरुवारी महालक्ष्मी देवीची पूजा करायची असते, व्रत देखील करायचा असतो। आणि जसं पहिला गुरुवार असतो, जेवढं पहिल्या गुरुवारला महत्त्व देतात तेवढाच शेवटच्या गुरुवारीही महत्त्व देतात, कारण की शेवटच्या गुरुवारी महालक्ष्मी देवीचं उद्यापन करतात। तर ह्या वर्षी नेमके किती गुरुवार येत आहेत? तर ह्या वर्षी नेमके 4 गुरुवार आहेत। जसे की पहिला जो गुरुवार आहे तो 26 नोव्हेंबरला येत आहे, दुसरा गुरुवार जो आहे तो 4 डिसेंबरला, तिसरा गुरुवार जो आहे तो 11 डिसेंबरला येत आहे आणि चौथा गुरुवार जो आहे तो आता 18 डिसेंबरला येणार आहे। असे 4 गुरुवार या वर्षी पडत आहेत। तर मार्गशीर्ष महिन्यामधले आपण गुरुवार करतोय, तर त्याच्यामध्ये आपल्याला उद्यापन हा महत्त्वाचा विषयच आहे, जो की 18 डिसेंबरला शेवटचा गुरुवार आहे। त्या दिवशीच आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारचे उद्यापन करायचे आहे। तर ते कसे करावे, कधी करावे, हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ नक्की बघा, स्किप करू नका। तर चला तर मी तुम्हाला सांगते उद्यापन आपण नेमकं कधी करायचे, मग कोणत्या वेळेमध्ये करायचे। तर हे उद्यापन आपण सायंकाळच्या वेळी, म्हणजे ज्या टायमिंगला लक्ष्मी येण्याचं जी वेळ असते त्या टायमिंगला उद्यापन केलं तर खूप लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि आपण जे व्रत केले आहे त्याला सुद्धा फळ मिळतं। उद्यापन करत आहोत तर मग सुवासिनी देखील महत्त्वाच्याच आहेत तेवढ्याच। जसे की तुम्ही 5, 7, 9, 11 अशा सुवासिनी किंवा कुमारिका बोलवल्या तरी चालतात। महालक्ष्मी स्वरूप त्यांना मानून त्यांचा मानपान केला जातो त्या दिवशी। जसे की हळदी कुंकू लावून जे पुस्तक असतं, लक्ष्मी व्रताचं जे पुस्तक येतं ते पुस्तक त्यांना देऊन त्याच्यावर एक फळ द्यायचं आणि थोडंसं तांदूळ देऊन त्यांच्या पाया वगैरे पडायचं असतं। तर अशा प्रकारे तुम्ही त्यांचा मानपान देखील करू शकता। आणि जरी तुम्ही त्यांना हे करून सुद्धा जेवायला बोलवलं असेल तर तुम्ही जेवण देखील तुम्ही त्यांना देऊ शकता। जरी तुम्हाला 5 किंवा 7 अशा सुवासिनी किंवा कुमारिका नाही भेटल्या तरी तुम्ही एक सुवासीन बोलवून तुम्ही तिचा त्याच पद्धतीने मानपान करावा। तिला हळदी कुंकू वगैरे लावून ज्या पद्धतीने तुम्ही 5 सुवासिनी बोलवून करणार होता तशाच प्रकारे तुम्ही एक सुवासिनी बोलवून सुद्धा तुम्ही त्याच प्रकारे मानपान करावा। जे महालक्ष्मी देवीचे आपण उद्यापन करतो त्या दिवशी सुवासिनी कुमारिकांना आपण जे पुस्तक देतो महालक्ष्मी देवीचं, तर ते का द्यावे? तर आपण जी महालक्ष्मी देवीची मार्गशीर्ष महिन्यामध्ये मनोभावे पूजा, आरती, उपवास जे काही करतो त्या लक्ष्मी देवीची व्रताची माहिती जी काही आहे ती अजून सुवासिनी कुमारिकांपर्यंत पोहोचावी म्हणून हे पुस्तक द्यावं असंही म्हणतात। आणि अजून सुवासिनींनी हे व्रत करावं यासाठीही दिले जाते। तर अशा प्रकारे तुम्ही सुवासिनींचा मानपान करू शकता। आणि जी आपण पूजा मांडलेली असते ती पूजा नेमकी कधी उचलायची असते, तर ती पूजा जी आहे ती साधारण तुम्हाला गुरुवारची उचलायची नसते। गुरुवारची कधीच पूजा उचलायची नसते। जी आपण पूजा करतो ती दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारच्या सकाळी सकाळी तुम्हाला लवकर उठून फ्रेश होऊन देवीची आरती वगैरे पुन्हा करायची आहे आणि जी पूजा मांडली तिचं विसर्जन आपल्याला करायचं असते। अशा प्रकारे आपण मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे आणि घरात आपल्या सुख समाधान नांदावे यासाठी आपण हे उपवास करावे। शेवटी आपली भावना महत्त्वाची आहे, यालाच महत्त्व आहे। आणि नवीन तुम्हाला असेच व्हिडिओज येत राहतील माझे, तर व्हिडिओज वगैरे बघण्यासाठी नक्की मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। बाय।